हॅलो नमस्कार, मी प्राध्यापक शिवदास मुंडे आपल्यासमोर सेट नेट परीक्षेची तयारी करत असताना पेपर 1 आणि पेपर 2 संदर्भात अभ्यासक्रम काय आहे त्यानंतर त्या अभ्यासक्रमावर यापूर्वीच्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेले आहेत आणि या प्रश्नाचं आणि अभ्यासक्रमाचा ताळमेळ एकत्र करून नवीन अभ्यास कशा पद्धतीने सुरुवात करायचा आणि या प्रयत्नामध्ये आपण कसे यशस्वी होऊ यासाठीची योजना कशी आखायची या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये। विषय आहे पेपर क्रमांक 2 सेट नेट इतिहास विषयासंदर्भात। आपण म्हणतो बघा, इतिहास वाचला तर आपण इतिहास घडवू शकतो, अगदी त्याच पद्धतीनं आपण व्यवस्थित अभ्यास केला तरच आपण याच प्रयत्नामध्ये याच सेट होणाऱ्या सेट परीक्षेमध्ये आपण आपल्या सेटच्या रिझल्टनं आपण आपल्या जीवनातील एक इतिहासाचं पान उलगडू शकतो। तर बघा, इतिहास या विषयासंदर्भात पेपर क्रमांक 2 जो आहे तर 100 प्रश्न विचारले जातात 200 गुणांसाठी, बरोबर आहे। म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे आणि याचा अभ्यासक्रम नेमका काय आहे ते आपण थोडक्यामध्ये अवलोकन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यातील एकूण 10 घटक आहेत बघा, 10 घटक आहेत। प्रत्येक घटकावर 10 प्रश्न विचारले जातात, म्हणजे 10 गुणवले 10 बरोबर 100 प्रश्न हे 200 गुणांसाठी आपल्याला विचारले जातात। म्हणजे प्रत्येक घटक हा 220 मार्कासाठी म्हणजे 10 प्रश्न त्या प्रत्येक घटकावर विचारले जाणार आहेत। तर चला आपला पहिला घटक आहे साधनांचे वर्गीकरण। आपण इतिहासामधील माहिती संग्रहित करत असताना एकत्र करत असताना काय करत असतो, वेगवेगळे साधने वापरत असतो। तर आपण पुरातत्व साधने, त्यानंतर आपण त्यामधील प्राथमिक स्रोत असतील, दुय्यम स्रोत असतील, बरोबर आहे, माहिती म्हणजे इतिहासातील माहिती एकत्र करण्याचे त्या संदर्भातील त्या घटकावर आधारित प्रश्न इथं 10 प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यामध्ये स्रोतांची वाटाघाटी, पुरातत्व स्रोत, अन्वेषण, उत्खनन, त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक म्हणजे प्राथमिक स्रोत, दुय्यम स्रोत, साहित्य, मिथक, दंतकथा यावर आपल्याला एकत्रित या घटकावर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यानंतर दुसरा घटक, त्यामध्येच हे सर्व हे मुद्दे पहिल्या घटकामध्ये असणार आहेत। दुसरा जो घटक आहे तो आहे राज्याकडून साम्राज्याकडे। ज्यावेळेस भारतामधील जे छोटे छोटे राज्य होते त्या राज्यापासून भारतामध्ये एक साम्राज्य कशा पद्धतीनं उदयास आलं याचा इतिहास, जसं की मगध त्याचा उदय, त्यानंतर अलेक्झांडरचं नेतृत्व, त्यानंतर भारतावर ग्रीकांनी केलेलं आक्रमण, मौर्यांचा विस्तार, त्याची समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, त्याचं उदय आणि त्यांचा अस्त कशा पद्धतीनं जायला आहे, आणि त्यानंतरनं इंडो ग्रीक, सुग, सातवाहन हे जे वेगवेगळे राजे आले त्यानंतर त्या राज्यापासूनच साम्राज्यामध्ये, भारतातील साम्राज्यामध्ये कशा पद्धतीनं रूपांतर झालं हे सर्व आपल्याला दुसऱ्या घटकामध्ये एकंदरीत 10 प्रश्न विचारले जाणार आहेत 20 गुणांसाठी। यामध्ये सर्व साम्राज्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत आतापर्यंत म्हणजे ब्रिटिश काळापर्यंत आपण अभ्यासक्रम असणार आहे। हा जो तिसरा घटक आहे तो प्रांतीय राज्यांचा उदय। जसं आपण आता पाहतो की राष्ट्रीय पक्ष वेगळे आणि म्हणजे राज्य पक्ष वेगळे आहेत, आणि आज जर पाहिलं तर प्रांतीय पक्षापेक्षा राजकीय राज्याच्या लेवलचे जे पक्ष आहेत ते सक्रिय झालेत। अगदी त्याच पद्धतीनं त्या काळी देखील प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळे, जसं गंगा, कदंबास, पश्चिम, पूर्व, दक्षिण वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे राजे राज्य करत होते। म्हणजेच प्रांतीय राज्यांचा उदय कशा पद्धतीनं झाला, ज्या पद्धतीनं राष्ट्रीय म्हणजे एक साम्राज्यापासून त्याचं विघटन होऊन प्रांतीय पद्धतीनं, जसं मराठीशाही, कुतुबशाही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या शाह्यांची उदय कसा झाला ते या घटकामध्ये आपल्याला 10 प्रश्न 20 मार्कासाठी विचारले जाणार आहे। तिसऱ्या घटकामध्ये हे देखील तिसऱ्या घटकातलंच आहे। हा चौथा घटक, परत नंतर चौथा घटक आहे मध्ययुगीन भारताचा इतिहासाची साधने। मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील साधने म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे तो कशा पद्धतीनं विकसित होत गेला। त्यामध्ये दिल्ली सल्तनत, घोरी, तुर्क, खिजली, त्यानंतर बाबर, हुमायूं, सुरी, अकबर, त्यानंतर विजयनगर आणि बहमनी दख्खन साम्राज्य, त्यानंतर मराठ्यांचा उदय, त्यांचा विस्तार कशा पद्धतीनं झालेला आहे हे सर्व आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने आणि इतिहास
या चौथ्या घटकावर आपल्याला 10 प्रश्न हे देखील 20 मार्कासाठी आपल्याला विचारले जाणार आहेत चौथ्या घटकामध्ये. त्यानंतर पाचवा जो घटक आहे तो बघा तो देखील मध्ययुगीन भारताच्या इतिहासासंदर्भातीलच आहे. मध्ययुगीन भारत प्रशासन आणि अर्थव्यवस्था जे आपण यापूर्वीच्या घटकामध्ये बघितलं होतं. मध्ययुगीन भारतातील जे राजकीय साम्राज्य होतं त्याचं प्रशासन कशा पद्धतीनं चाललं जात होतं आणि त्याची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं चालत होती या संदर्भातील वेगवेगळ्या राजांच्या महाराजांच्या काळातील प्रशासन आणि अर्थव्यवस्था संदर्भातील या पाचव्या घटकावर 10 प्रश्न 20 गुणांसाठी आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यामध्ये सर्वच बाबींचा या ग्रामीण अर्थव्यवस्था, त्यानंतर सिंचन व्यवस्था, शेतकी अनुदान, कृषी कर्ज कशा पद्धतीनं दिलं जातं, राज्यांची धोरणं कसे ठरवले जाते, व्यापार धोरण असेल, उद्योग धोरण असेल, कृषी धोरण असेल, त्या संदर्भातील आपल्याला प्रश्न या घटकावर विचारले जाणार आहेत. त्यानंतर सहावा जो घटक आहे तो आहे समाज आणि संस्कृती. बघा समाज आणि संस्कृती यामध्ये सामाजिक संस्था आणि सामाजिक संरचना ज्या पद्धतीने सुफी चळवळ असेल, भक्ती चळवळ असेल, शीख चळवळ असेल, त्यानंतर ग्रामीण समाज, महिलांचं स्थान त्या काळामध्ये, त्या साहित्य कशा पद्धतीने निर्माण झालं, कोणकोणतं साहित्य निर्माण झालं यावर आपल्याला एकंदरीत या घटकावर 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. म्हणजे यामधील देखील प्रत्येक मुद्दा हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि प्रश्नाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. पुढचा 7वा जो घटक आहे या 7व्या घटकावर आधुनिक भारतीय इतिहासाचे स्रोत. त्यामध्ये पुरातत्व साहित्य, चरित्रे, स्मरण, वर्तमानपत्रे, मौखिक, त्यानंतर 12व्या किंवा 16व्या ते 18व्या शतकातील उदय, त्यानंतर युरोपियन व्यापारी कशा पद्धतीने आले, ब्रिटिशांची सत्ता कशा पद्धतीनं भारतामध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे, त्यासाठी कोणकोणत्या पद्धती त्यांनी अवलंब केल्या, या सर्व प्रक्रियावर आधारित आधुनिक भारतीय इतिहासाचे स्रोत म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास काय आहे या मुद्द्यावर आपल्याला 10 प्रश्न एकंदरीत 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यामध्ये ब्रिटिश काळातील सर्व कायदे, 1909चा कायदा, 1935चा कायदा हे देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासायचं आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे 8वा वसाहतवादी अर्थव्यवस्था. बघा वसाहतवादी अर्थव्यवस्था म्हणलं तर आपण फक्त काय करत असतो, तिथं नफा कशा पद्धतीने मिळवता येईल, जसं ब्रिटिशांनी भारतातून फक्त नफाच कशा जास्त घेता येईल आणि कसं शोषण जास्त करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी पण पाहिलं होतं. वसाहतवादी अर्थव्यवस्थेमध्ये तिथलच्या वसाहतीमधून आपल्याला जितकी जास्त फायदा घेता येईल तेवढंच बघितलं जातं. त्या ठिकाणचा विकासाकडे दुर्लक्ष केलं जातं. फक्त तिथं शोषण कशा पद्धतीने केलं जात होतं, त्याची चलन विषयक धोरण, बँकिंग चलन, ब्रिटिश औद्योगिक धोरण, त्याच्या वसाहतवाद, त्यानंतर उद्योगांचा ह्रास कशा पद्धती, भारतीय जे हस्त उद्योग असतील त्याचा ह्रास कशा पद्धतीने झाला, या सर्व मुद्द्यावर या घटकामध्ये 10 प्रश्न हे 20 गुणांसाठी आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यानंतरचा घटक आहे 9वा घटक भारतीय राष्ट्रवादाचा उदय. आपण हे सर्व सहन केल्यानंतर आपल्याला परत भारतीय राष्ट्रवादाचा उदय, जसं की आपल्या भारतातील जे सुज्ञ व्यक्ती होते किंवा जे नेते होते त्यांना कुठेतरी वाटलं की आपल्याला कुठेतरी अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवाद ही संकल्पना उदयाला आली. राष्ट्रवाद म्हणजे काय, आम्ही आमच्या देशाविषयी आम्ही स्वाभिमानी आहात, आम्ही जे पिकवतोय आणि आम्ही जी आमच्या बाजारपेठेचा जो इतर ब्रिटिश उपयोग घेत होते त्या संदर्भात ज्यावेळेस जागृती निर्माण झाली आणि त्यातूनच क्रांतिकारी चळवळी जसं गांधी आंदोलन असेल, राष्ट्रीय चळवळी, त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका, डाव्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या, राष्ट्रीय नेत्यांच्या चळवळी त्यांनी स्वतःच्या उभा केल्या, हे सर्व राष्ट्रवादाला समोर ठेवूनच. तर या घटकावर आपल्याला 10 प्रश्न हे 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यामध्ये सर्वच राष्ट्रीय नेते असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर स्वामी विवेकानंद असतील, सुभाषचंद्र बोस असतील, या त्यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या राजकीय संस्था संदर्भातही त्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर 10वा घटक जो आहे तो आहे ऐतिहासिक पद्धती, संशोधन शास्त्र आणि इतिहास लेखन. बघा
संशोधन कशा पद्धतीनं केलं जातं, इतिहासासंदर्भातील जे पुरावे असतात ते कशा पद्धतीनं गोळा केले जातात, ऐतिहासिक संशोधन पद्धती काय आहे, ती संकल्पना, त्यानंतर त्याचं लेखन, त्याची व्याप्ती, त्याचं महत्त्व, त्यानंतरनं वेगवेगळे माहिती संकलनाचे प्राथमिक, दुय्यम, मूळ आणि संक्रमण स्रोत कोणकोणते आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण इतिहास कधी घडली एखादी घटना तर त्याचा आपण मागोवा घेऊ शकतो. अशा पद्धतीनं या घटकावर देखील 10वी आपल्याला 10 प्रश्न संशोधन, ऐतिहासिक संशोधनावर विचारले जाणार आहे, ज्याचं गुणांचं वेटेज असणार आहे 20 गुणांसाठी. ओके, तर अशा पद्धतीनं इतिहास या विषयासंदर्भात एकंदरीत 10 घटक आहेत. प्रत्येक घटकावर 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जातात. 100 प्रश्न हे 200 गुणांसाठी इतिहास विषयावर विचारले जातात. आपल्याला जर पेपर 1 आणि पेपर 2 ची चांगली तयारी करायची असेल आणि याच प्रयत्नामध्ये यश संपादन करायचं असेल तर नक्कीच मार्गदर्शनाची गरज असेल तर तुम्ही या आपल्या क्लास ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.